मिठी नदीवर नाल्यातून गॅस तयार करण्याचा प्रकल्प राबवावा आणि पंतप्रधान मोदींना उद्घाटनासाठी बोलवा असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी लगावला। तसेच देशातील गॅसच्या टंचाईमुळे मोदींनी शोधून काढलेल्या नाल्यातून गॅस निर्मितीचे तंत्र वापरूया असंही संजय राऊत म्हणाले। दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की सध्या देशासमोर सर्वात मोठा विषय जर कोणता असेल तर तो म्हणजे इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे भारतात निर्माण झालेली परिस्थिती। व्यावसायिक गॅस, घरगुती गॅस आणि इंधन यांची प्रचंड टंचाई सुरू झाली आहे। जेव्हा हे युद्ध सुरू झाले तेव्हा मोदी सरकारतर्फे सांगण्यात आलं होतं की युद्धाचा कोणताही परिणाम भारतावर होणार नाही, भारतीय जनतेवर होणार नाही आणि महागाई वाढणार नाही। देशाचे पंतप्रधान, अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांनी जनतेला दिलेले हे आश्वासन आता पूर्णपणे फेल गेले आहे। पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की त्यामुळे जी टंचाई निर्माण झाली आहे गॅसची ती आम्हाला मोदींच्या कृपेने दूर करता येईल। पण पहिलं उद्घाटन त्यांनी मुंबईत मिठी नदीवर करावं आणि आम्ही त्यासाठी काय त्यांना किती पाईप लागणार आहेत, काय लागणार आहेत त्याची व्यवस्था आम्ही शिवसेना म्हणून करायला तयार आहोत, कारण हा जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। यमुना नदीमध्ये नाला झालेला आहे, तिथे तो प्रकल्प एखादा उभारता येईल। मोदींचं जे स्वप्न आहे या निमित्तानं जे मोदींचं स्वप्न आहे की नाल्यातून गॅस निर्मिती करू आपण, ते अखाती युद्धामुळे जर पूर्ण होत असेल या महाराष्ट्रात आणि देशात, तर आम्ही त्या संदर्भात पुढचं पाऊल टाकायला तयार आहोत। देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात जर काय कोणाला अनुदान वगैरे लागलं लहान उद्योगांना हे करण्यासाठी त्यासाठी ताबडतोब ते मंजूर करावं। आम्ही त्यांना उद्घाटनाला बोलवू आणि मोठा प्रकल्प असेल मिठी नदीवरचा तर प्रधानमंत्र्यांना आम्ही आमंत्रित करू। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक।